दिवसाची सुरुवात झालेली आहे. ऑफिसला मी निघालेलो आहे आणि ऑफिशियल तसं विचार केला तर हा पहिला ब्लॉग आहे. तर सगळ्यात पहिले देवाच्या पाया पडून ऑफिसकडे लेट्स गो. आणि ऑफिसला जायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं दुसरं काम म्हणजे आईच्या पाया पडणे. काय म्हणताय तू? सगळ्यात पहिले ब्लॉग मध्ये आली. हाय, नमस्कार. कसं वाटतं तुला ब्लॉग मध्ये येऊन? कसं वाटतं? अतिशय छान वाटतंय. आणि काय वाटतं एका महिन्यात किती सबस्क्रायबर होतील? भरपूर सांगू शकत नाही. सांगू शकत नाही एवढे. तर आईला पण आनंद झाला. पहिल्या ब्लॉग मध्ये मी तिला घेतोय. आवरून बसली. आई आशीर्वाद दे. मान भव यशस्वी भव. तर दिवस चालू झालेला आहे आणि अजून एक कन्फ्युजन की शूज कुठला घालायचा. तर मी 10-20-30 करतो आणि यातला एक शूज घालतो आणि आता मी निघतो ऑफिससाठी. तर अशा प्रकारे ऑफिसमध्ये माझी एंट्री झालेली आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं की मी तुम्हाला रोज एक टेक्नॉलॉजी एक युनिक कॅमेरा दाखवणार. तर आज पण मी तुम्हाला दाखवणार. पण त्याच्या आधी मला काही कॉल्स येतात आणि काही क्लायंट्स येतात. तर त्यांच्यावर एक छोटे मोठे मीटिंग करून मित्रांनो आपण लवकरच भेटूयात. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या ब्रह्मांडातील सगळ्यात मोठ्या व्लॉगिंग चॅनलवरती. आणि जसं की आपलं डिस्कशन झालं होतं की मी प्रत्येक तुम्हाला व्लॉगमध्ये एक नवीन कॅमेरा युनिक कॅमेरा दाखवणार आहे. तर आजच्या पण या व्लॉगमध्ये एक युनिक कॅमेरा मी तुम्हाला दाखवणार आहे. हळूहळू मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक वेगवेगळे कॅमेरा दाखवणार. सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला पेन कॅमेरा दाखवतो, जो की हा पेन कॅमेरा आहे. आणि त्याचा जर तुम्हाला बॉक्स बघायचा असेल तर तो हा आहे. आणि आता ह्या कॅमेऱ्यामध्ये युनिक काय आहे तर मी ते पण सांगतो. बघा, जर नॉर्मल पेन कॅमेरा बघितला आणि हा पेन कॅमेरा बघितला तर सगळ्यात पहिला मोठा फरक पडतो ह्याच्यामध्ये साईजचा. बघू शकता तुम्ही, हा एकदम स्लिम ट्रिम आहे आणि हा असा कोणाला फेकून मारला तर डोकं फोडून टाकाल एवढा जड आणि एवढा मोठा कॅमेरा आहे. बघू शकता तुम्ही, हा एकदम नॉर्मल वाटतो. तर मी ह्याला साईडला ठेवतो. आता ह्या पेन कॅमेऱ्याचं जर तुम्ही बोललात की ह्या पेन कॅमेऱ्यामध्ये युनिक काय आहे, तर मी ह्या पेन कॅमेऱ्याचं युनिक असं आहे मित्रांनो की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्याचा कॅमेरा कुठे तोच दिसत नाही. त्यानंतर त्याचा कॅमेरा एकदम समोरासमोर दिसतो. आणि जर तुम्ही बोललात की बॅटरी बॅकअप, तर त्याचा बॅटरी बॅकअप माझ्या मते तरी बघा ॲज पर माय एक्सपिरियन्स तर त्याचा बॅटरी बॅकअप 30 मिनिटं चालतो आणि हा पूर्ण 1 तास आरामात चालतो. त्यानंतर ह्याचा अजून एक प्लस पॉईंट असा आहे की समजा तुम्ही रेकॉर्ड करताय कुठला व्हिडिओ, रेकॉर्डिंग चालू आहे तुमचं, रेकॉर्ड करता करता जर ह्याची बॅटरी संपली तर हे ऑटो सेव्ह करतं. त्याच्याचबरोबर ह्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ हे दोन्ही रेकॉर्ड करतो. आणि ह्याचा जो ऑडिओ आहे ह्याची जी क्वालिटी आहे ही खूप चांगली आहे ॲज पर कम्पेअर दिस. बघा, जर मी तुम्हाला समोर दाखवलं तर बघा याचा कॅमेरा डायरेक्ट समोर दिसतो. इथनं कोणी पण लांबूनच ओळखून जाईल की ह्याच्यामध्ये कॅमेरा नाही, वेगळाच दिसतो, जाड दिसतो. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही हे वालं मॉडेल करू शकता. एकदम नॉर्मल वालं मॉडेल आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं ऑडिओ व्हिडिओ दोन्ही व्यवस्थित रेकॉर्ड करतो आणि ह्याच्यात वेगवेगळे मॉडेल येत राहतात. पण हे जर तुम्ही बघताय आत्ता मी जे दाखवतोय ते सगळ्यात लेटेस्ट वालं मॉडेल आहे. त्यानंतर एक बोनस म्हणून मी तुम्हाला जर एक स्पाय कॅमेराबरोबर एक जो सिक्युरिटी कॅमेरा असतो तो पण दाखवणार आहे. बघा, हा वाला तो कॅमेरा आहे. जर तुमच्या घरी लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही हा कॅमेरा तुमच्या घरी बसू शकता. ह्याचा प्लस पॉईंट असा आहे की ह्या कॅमेऱ्याला जर तुम्ही समोर बघितले तर एक स्क्रीन आहे. बघा, इथे एक लहान मुलगी दिसते ना, ते ॲक्च्युली ती एक स्क्रीन आहे. तर ह्या कॅमेरा थ्रू आता जे नॉर्मल कॅमेरे आहेत बघा, मी तिथं वरती एक छोटासा कॅमेरा लावला. एक मिनटं, कुठे हा बघा, हा वाला हा जो कॅमेरा हा नॉर्मल वायफाय कॅमेरा आहे. ह्याच्यामध्ये टू वे कम्युनिकेशन असतं. आता टू वे कम्युनिकेशन म्हणजे काय, मी कॅमेरा थ्रू बोलू शकतो आणि कॅमेरा थ्रू ऐकू पण शकतो. आणि ह्याच्यामध्ये कसं होतं, जो व्हिडिओ आहे तो मी फक्त तिथला बघू शकतो पण मी तिथं दिसू शकत नाही. तर आता कसं आहे, तर तुम्ही हा कॅमेरा लावताय आणि तुमच्या लहान मुलाला तुमची पटकन गरज आहे तर तो कुठं कधी फोन घेणार, कधी तो फोन लावणार. पण ह्या कॅमेऱ्याने काय करू शकतो, तो तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ कॉल लावू शकतो, म्हणजे लागेल तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट कसा आहे, तो पण तुम्हाला बघू शकतो आणि तुम्ही पण त्याला बघू शकता. तर तुम्ही म्हणताल की अरे ते तर मोबाईलमध्ये पण होईल, आहे की नाही. पण एमर्जन्सीला मित्रांनो कधीच मोबाईल हातात असेल नसेल किंवा रेंज असेल, रिचार्ज नसेल, बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ह्या कॅमेऱ्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. आता उपयोग होणार आहे की नाही ते तुमच्यावर आहे की तुम्हाला किती गरज आहे आणि काय काय आहे तुमच्याकडे, ते तुमच्या सिच्युएशनवर आहे. पण मला एक तुम्हाला प्रोडक्ट दाखवायचं होतं ते दाखवलं मी. आणि जो उद्या मी तुम्हाला कॅमेरा दाखवणार आहे ह्या व्लॉगमध्ये तो सगळ्यात युनिक असणार आहे. मी तुम्हाला सांगतो 100% तो मी कॅमेरा ऑनलाईन बघितला नाही आहे, तो कुठंच बघितला नाही. कारण त्याची पूर्णपणे R&D आम्ही इथं केलेली आहे. आणि त्यानंतर त्याचे वेगवेगळे पार्ट्स तुम्ही बोलू शकता चायनावरनं वेगवेगळ्या देशातनं मागून आम्ही तो कॅमेरा इथं असेंबल केला आहे. त्यासाठी आम्ही बरेच कॅमेरे मागवले, बरेच कॅमेरे तोडले. असं समजा की एवढं मटेरियल मागवलं होतं की ही एवढी जी जागा आहे खालची एवढी सगळी फक्त कॅमेऱ्यांनी भरली होती. एलेक्साबाई ओरडल्या, ठीक आहे. तर एवढी R&D साठी आम्ही एवढे पार्ट मागवले होते. बरेच पार्ट खराब झाले, बरेच पार्ट त्यातले उपयोगाला आले. पण R&D साठी तेवढं चालतंच.
की ह्यातले बरेच कॅमेरे जे ते आम्ही R&D केले ते असेच नाही बनवले, बरेच पार्ट मागवले, बरेच कॅमेरे मागवले, कुठले कुठले पार्ट चालले, कुठले कुठले पार्ट नाही चालले, पैसे वेस्ट गेले, पण एक्सपिरियन्स आला. आणि हे जे पैसे आहेत ते मला पहिले वाटायचं वेस्ट जातात, पण वेस्ट नाही, ह्यातनं एक्सपिरियन्स येतो. आणि जर एक्सपिरियन्स घ्यायचे असेल तर थोडेफार पैसे टाकायलाच लागतात. तर ते मला आता एवढ्या सगळ्या ह्याच्यावरून कळालेलं आहे. तर जो पुढचा कॅमेरा असणार आहे तो खूप युनिक असणार आहे. फक्त कॅमेरा दाखवणार नाही, जर तुम्ही कुठं जाताय तर ते कॅमेरा तुम्ही ओळखू कशी शकता हे जे पण मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन माझ्या व्लॉग थ्रू देणार आहे. व्लॉग इथंच संपला नाहीये. तर मी संध्याकाळी कुठंतरी जाणार आहे, ती पण जागा मला वाटते चांगली आहे, तर मी ती पण जागा तुम्हाला दाखवणार आहे. जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं मगाशी की मी तुम्हाला एका ठिकाणी नेणार. तर आता आपण आलो आहे कोरेगाव पार्कमध्ये कॉर्नेट हॉटेलमध्ये. आणि ह्या ज्या हॉटेलची जर मी तुम्हाला खास बात सांगितलं तर याचा ॲम्बियन्स खूप चांगला आहे. आणि जरी आपण कुठं जरी गेलो तरी आपण पाणीपुरीचा जर विचार केला तर नॉर्मल पाणीपुरी आणि ह्या पाणीपुरीमध्ये फरक काय, तर एक टेस्ट वेगळीच मिळते तुम्हाला. आणि इथे जो ॲम्बियन्स मिळतो तर मी तुम्हाला ॲम्बियन्स पण दाखवतो. त्या ॲम्बियन्स ते खूप चांगला भेटतो. आणि इथं तुम्ही जे जेवण सर्व करतात जी पद्धत असते ती नॉर्मल हॉटेलपेक्षा खरंच वेगळी असते. तर मला एक सांगायचं की तुम्ही एकदा इथे येऊन व्हिजिट करा. आणि मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की जर तुम्हाला इथं यायचं असेल तर इथं नॉर्मली इथं जर तुम्ही ग्राउंड फ्लोअरला ना तिथे एक बुफे असतो आणि साधारणतः तुम्हाला तो बुफे पर पर्सन 3,500 रुपयेमध्ये पडतो. तर तुम्हाला वाटेल की हे खूप महाग आहे, पण हे महाग नाही आहे. तर मी आता तुम्हाला याच्यानंतर एक ॲम्बियन्स दाखवणार आहे इथला. तर तुम्ही एकदा बघा आणि तुम्ही 3,500 म्हणजे तुम्हाला ते चिल्लर वाटतील खरंच. मी तुम्हाला जर माझ्या एक्सपिरियन्सने सांगितलं तर मी तुम्हाला फक्त तिथले एक ॲम्बियन्स दाखवतो. ॲम्बियन्सच्या आधी मी तुम्हाला हे डेझर्ट दाखवणार आहे. तर हे काय, जर आपण जसं बोलतो की जेवल्यानंतर आपण गोड खातो, तर हे काय इथं डेझर्ट्स आहेत आणि हे खूप अतिशय चांगले आहेत क्वालिटीचे. आणि त्यानंतर हा ॲम्बियन्स आहे हॉटेलचा. जसं की इथं हे सगळे बुफे टाईपमध्ये सिस्टम आहे, बघू शकता तुम्ही. हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. तर भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद.